सुरुवातीला एक मोठी बातमी। नीट नंतर आता महाराष्ट्रामध्ये टीईटीचाही पेपर फुटलाय। रविवारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे। दरम्यान नवी तारीख आता जाहीर केली जाणार आहे। भिवंडीतनं हा पेपर फुटला असून 3 जणांना या प्रकरणी अटक झाली आहे। यामध्ये राजीव शाव, आकाश कुमार, धीरज सिंग अशी आरोपींची नावे आहेत। शिवाय एक आरोपी यामधला फरार आहे, तर 2 बिहारमधले आहेत आणि एक हरियाणातला आरोपी असल्याची माहिती समोर येते। शिवाय काही अनोळखी इसमांकडे हा पेपर आढळून आल्यानं परीक्षाच आता रद्द करण्यात आली आहे। नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असताना आता टीईटी परीक्षेचाही पेपर फुटलाय। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार होती, पण त्याआधीच या परीक्षेचा पेपर फुटलाय। महाराष्ट्रातल्या 1028 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार होती। 6,125,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार होते, पण परीक्षेपूर्वीच मुंबई जवळच्या भिवंडीमध्ये हा पेपर लीक झाला। काही अनोळखी इसमांकडे हा पेपर आढळून आल्यानं परीक्षाच रद्द करण्यात आली आहे। टीईटी परीक्षा जी 28 जून 2026 म्हणजे उद्या होणार होती, ती परीक्षा ठाणे भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समजल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। पेपर फुटीनंतर राज्यभरातल्या शिक्षकांनी संताप व्यक्त केलाय। लाखो शिक्षकांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेल्याची संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे। एका वाईट प्रवृत्तीच्या माणसाची शिक्षा आम्ही सर्व लाखो शिक्षक भोगत आहोत, तरी हा जो प्रकार झालाय तो अतिशय निंदनीय आहे। विरोधकांनी या प्रकरणामध्ये सरकारवर टीका केली आहे। सत्ताधारी फोडाफोडीत व्यस्त असल्यानं पेपरफुटी कशी रोखणार अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे। फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत, तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल, अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ हा नक्कीच निषेधार्ह आहे। आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि सरकारने भविष्यात तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आणि ह्या परीक्षांच्या या सगळ्या गोष्टींवरती दरोडे टाकणं बंद करावे आणि योग्य त्यांच्या मेहनतीचं जे त्यांना योग्य परीक्षा देऊन फळ देण्याचं काम सरकारने करावे, एवढी आमची विनंती। टीईटीचा पेपर फुटतो कसा, त्याचे धागेदोरे जे आहे ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे। पोरं मेहनत करून एक्झाम देतात आणि ते पेपर लीक होतात, त्यावेळेस त्यांचं भविष्य अंधकारमय होतं। ही साधी कल्पना जर येत नसेल तर राज्यकर्त्यांनो तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता उद्याची टीईटी परीक्षा ही रद्द करण्यात आलेली असून ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीनेच ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल। टीईटीचा पेपर फुटल्यानंतर रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। नीट परीक्षा नीट पार पडत नाही, तोच टीईटीचा पेपर फोडून पेपर फोडणाऱ्या रॅकेटने पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिलं। मुळात या सरकारचा जन्मच फोडाफोडीतून झाल्यामुळे कुठल्याही परीक्षेच्या पेपर फुटीला हे सरकार आळा घालू शकत नाही। याची जबाबदारी घेऊन सरकारने माफी मागावी आणि याला जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे। तर भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवं होतं। देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवलेत भाजपने। गेल्या दशकात महाराष्ट्रामध्ये अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवला आहे, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली आहे। आणि आता बातमी ठाकरेंच्या दौऱ्याची। आईची शपथ घेऊन सुद्धा गद्दारी केली अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांवर हल्लाबोल केलाय। भर सभेत त्यांनी ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी खासदार संजय देशमुखांवर हा निशाणा साधला। मशालीवर निवडून आलेले खासदार शिंदेंना का फोडावे लागले, असाही सवाल त्यांनी यावेळी केलाय। दरम्यान फुटीर खासदारांना जाब विचारण्याचं सुद्धा ठाकरेंनी यावेळी आवाहन केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेतनं फुटून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दौरा सुरू केला। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघात ठाकरेंनी सभा घेतली। या सभेतनं ठाकरेंनी संजय देशमुखांवर जोरदार टीका केली। आईची शपथ घेऊन संजय देशमुखांनी गद्दारी केली असा घणाघात ठाकरेंनी यामध्ये केला। संजय देशमुखांची ऑडिओ क्लिपच त्यांनी भाषणात ऐकवली। आईला काय वाटेल, आईची शपथ घेऊन जर गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल?
आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली. आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले. तो जो व्हिडिओ दाखवला त्यांनी, तो व्हिडिओ खराच व्हिडिओ आहे, तो काही खोटा व्हिडिओ नाही आहे किंवा मी ते चुकीचं समर्थन करत नाही. त्या म्हणजे मी काही शपथ घेतली का काही हे घेतली का ते घेतली असं नाही. ते चुकीचा अर्थ कोणी काही लावत असेल त्याला काही अर्थ नाही. माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं, तुम्ही निवडून दिलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची तर माफी मागतोच. त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलेलं आहे. म्हणजे हा एक धंदा झालाय, आपला हमीभाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं काही. आता जाहीर सभा घ्यायला त्यांना मीच लावलेले आहेत, बरोबर ना. आता मी कामाला सगळ्यांना लावलेलं आहे. आणि खरं म्हणजे हे एक म्हण आहे, वराती मागून घोडे. हे सगळे गेल्यावर आता हे पोचत आहे, त्याचा काय उपयोग आहे. आणि जो बोन से गए वो हौद से नहीं आती है. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये काय घडलं तुम्हाला लवकरच कळेल, असं फडणवीसांसोबतच्या एकत्रित विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी करत म्हटलंय. तर विमानापेक्षा इमान महत्वाचं आहे असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच विमानातून मुंबई नागपूर प्रवास राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. यावरून ठाकरेंनी फडणवीसांसोबत विमानात उच्चस्तरीय चर्चा झाली आणि काय ठरलं ते लवकरच कळेल अशी मिश्किल टिप्पणीही केली. तर विमानापेक्षा इमान महत्वाचं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. येत्या काही दिवसात कळेल. विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं. देवेंद्रजी खूप हुशार आहेत आणि त्यांनी 2019ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेलं आहे. उच्च स्तरीय झाली की नाही माहित नाही, पण उच्च दाबामध्ये जरूर झाली आहे. कारण जेव्हा तुम्ही हवेत वर जास्त जाता त्यावेळेस दाब खूप वाढतो. तो दबाव मला मात्र उद्धवजींच्या चेहऱ्यावर दिसत होता. चर्चा तर फ्लाईटमध्ये बसल्यावर होत असतं. कधी पारिवारिक होतं, कधी कौटुंबिक होतं. प्रत्येक वेळी काही राजकारणाची चर्चा होत नाही आणि विमानात तर बिलकुल होत नाही. कारण विमानात इतके लोक ऐकणारे असतात की त्या ठिकाणी काय राजकीय चर्चा करणार आहे. इंडिगो विमानात आले ना, खाजगी विमानात आलीच तर गोष्ट वेगळी आहे. त्यांनी त्यांचा शुक्रवार शनिवार विधानसभा नाही, तेही आपल्या मतदारसंघात म्हणून मुख्यमंत्री त्याच विमानाने आली चर्चा सुरू. विमानात काय चर्चा करणार. तर ठाकरे फडणवीसांच्या एकत्रित प्रवासानंतर सामंतांनी शिंदे आणि फडणवीसांचा एकत्रित फोटो स्टेटसला ठेवलाय. या फोटो मागे सलामत रहे दोस्ताना हमारा असं गाणंही सामंतांनी लावलंय. त्यामुळे हा स्टेटस चर्चेचा विषय बनलाय. दरम्यान सामंतांच्या स्टेटसमध्ये काय आहे तेही पाहूयात. योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचा हात धरायची कधीच वेळ येत नाही असं सामंतांनी आपल्या या स्टेटसमध्ये म्हटलंय. योगायोग नाहीच आहे ना तो. एकाचं तोंड एकीकडे, दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे. आणि म्हणून त्यांनी केलेला दौरा त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत. नाही काही योगायोगाचा काही मेसेज नाही. आणि कशाला आता भाजपला त्यांची गरज आहे. मला नाही वाटत की कोणाची गरज आहे. आता एवढ्या मोठी संख्याबळ झाली, 200च्या वर झालेत आता काय. आणि 2 नेते एकाच विमानात जर असतील तर हरकत काय. आणि त्याच्याच बरोबर सगळेच लोक जर एका विमानाने ट्रॅव्हल करत असतील तर पेट्रोल सुद्धा वाचेल असं आपल्याला म्हणता येईल. ठाकरे फडणवीसांची एकत्रित विमान प्रवासाची एक्सक्लुझिव्ह दृश्य TV9 मराठीनं दाखवली. मुंबई नागपूर हा जवळपास 1.5 तासांचा प्रवास आणि या प्रवासात चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होणं स्वाभाविक आहे. तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर श्रीकांत शिंदेंसोबत देवदर्शनाला गेले. ओमराजे निंबाळकरांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय. ओमराजे देवदर्शनात व्यस्त असताना धाराशिवमध्ये मात्र मल्हार पाटलांचे भावी खासदार म्हणून बादरस लागले. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या ओमराजे निंबाळकरांना मल्हार पाटलांनी हे बॅनर लावत डिवचल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. ओमराजे निंबाळकर खासदार श्रीकांत शिंदेंसोबत देवदर्शनाला गेलेत. ओमराजे निंबाळकरांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय. नवस पेडण्यासाठी श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर हे तिरुपतीला गेले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिरुपतीनंतर दोघांनी शनी शिंगणापूरमध्ये जात शनिदेवाचं दर्शनही घेतलं. मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे कबूल करू इच्छितो की मी सामान्य माणसाच्या कामासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी. कारण आपण बघितलं धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला आहे. त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी
मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलोय आणि माझी प्राथमिकता मंत्री होणं नाहीये. माझी प्राथमिकता सर्वसामान्य माणसाची कामं आणि तीच माझी प्रायोरिटी असणार आहे. ओमराजे देवदर्शनात व्यस्त असताना धाराशिवमध्ये मात्र मल्हार पाटलांचे भावी खासदार असे बॅनर लागले. मल्हार पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत. ओमराजे निंबाळकर आणि मल्हार पाटील हे दोघेही सध्या महायुतीत आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या ओमराजे निंबाळकरांना मल्हार पाटलांनी बॅनर लावत डिवचल्याची चर्चा आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांकडून संघाचं कौतुक करण्यात आलं आणि संघ हा शिस्त असणाऱ्या स्वयंसेवकांचं संघटन असल्याचं विश्वास नांगरे पाटील म्हणाले होते. यावरून आता राज ठाकरेंनी टीका केली आहे. नांगरेंच्या वर्दीचा रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. यावर बावनकुळेंनी सुद्धा उत्तर दिलंय. अधिकारी आणि नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा संघाची स्तुती करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. RSSच्या कार्यक्रमात नांगरे पाटील यांनी संघाची स्तुती केल्याचा व्हिडिओ काँग्रेसनं ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे हे विश्वास नांगरे पाटलांवर चांगलेच संतापले. IPS अधिकारी नांगरे पाटलांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे. नांगरे पाटलांना RSSची असलेली निष्ठा दाखवावीशी वाटतेय. आपण पोलीस अधिकारी आहोत याचं भान पण तुमचं गेलं. संघाबद्दल आपुलकी असेल तर सेवेचा राजीनामा द्या. राजीनामा देऊन संघात किंवा भाजपात सामील व्हा. नांगरेंच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमचा समज होता. तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं. विश्वास नांगरे पाटलांचं सोडा, ते भरकटले असतील, पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते. 2012ला रजा अकादमी विरोधात मनसेच्या मोर्चामध्ये येऊन पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून एका कॉन्स्टेबलने माझं अभिनंदन केलं. त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटलांबाबत घेणार का? जिसकी ओट उसने ली खाकी वर्दी की, वो शायद भूल गए. जो विश्वास युवाओं का विश्वास के ऊपर था, वो विश्वास ने गवा चुके हैं. ते मोठे प्रोफेसर आहेत ना, त्याच्यामुळे ते प्रत्येक IPS ऑफिसर एका वेगवेगळ्या लेवलला खेळतोय. जर RSSच्या कार्यक्रमाला जाऊन वाहवा तिथं करत असेल तर कदाचित त्या अधिकाऱ्याची अपेक्षा एवढीच असावी की उद्या जाऊन मुंबईचं CP पद त्यांना मिळावं. अरे गड्या, तू IPS आहे, तू SP राहिला आहे, तुझं नाव आहे. थेट दहशतवाद आणि समाजात विष घालवणाऱ्या एका संघटनेला चांगलं म्हणतोय. याचा अर्थ काय की शेपटी आता भले भले हलवायला लागलेले आहे. त्या देशाचा मजबूत कणा संघ आहे. त्याबद्दल जर चांगले उद्गार काढले असतील तर मला वाटतं राज ठाकरे जी असतील किंवा अजून कोणी असतील यांनी वेगळा विचार किंवा वेगळं पाहण्याची गरज नाही. आणि यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर येते. मुंबईमध्ये 30,000 विषारी गोळ्या वाटून लोकांना मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. भायखळ्यामध्ये जुलूसच्या मिरवणुकीत दरम्यान काही विषारी गोळ्यांचं वाटप करण्यात आलं होतं. दरम्यान गोळ्या वाटप करणाऱ्याला भायखळा पोलिसांनी आता अटक केली आहे. आरोपीने अशा 30,000 गोळ्यांची ऑर्डर दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फैयाज प्रेमजी याने 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाच्या पॉइझनस सबस्टन्स हे ऑर्डर केला होता आणि तसेच 30,000 कॅप्सूल्स ऑर्डर केले होते. आतापर्यंत 14,900 कॅप्सूल्स हे जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1 ग्राम झिंक फॉस्फाईड हे त्याने मिक्स केलेला आहे. हा जे आरोपी आहे ज्याचं नाव आहे फैयाज प्रेमजी, याला ताब्यात घेतला आणि विचारपूस करून याने कबुली दिली की त्याचा उद्देश एक मोठे प्रमाणात कॅप्सूलचा वाटप करून जहरीला सबस्टन्स त्यामध्ये मिळवून लोकांना हानी पोचवण्याचा होता. आरोपीची वय 39 वर्ष आहे. तो राहणार विमाननगर पुण्याचा आहे आणि त्याची एज्युकेशन BBA आहे आणि मागचे वर्षी तो 2025 मध्ये इराण आणि इराकला जाऊन आलेला आहे. आतापर्यंत हे माहिती समोर आलेली आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूरचे माजी जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागरांचा एक व्हिडिओ ट्विट केल्यानं खळबळ माजली आहे. आमदार क्षीरसागर कंत्राटदारासोबत टक्केवारीबद्दल चर्चा करत असल्याचा इंगवलेंचा हा दावा आहे. व्हिडिओमध्ये कंत्राटदार तुमचे 5% आणि आणखी दोघांचे 1% कमिशन दिल्याचा दावा करतोय. याआधी 40 लाख दिले आणि आता काम नको असा व्हिडिओ या ठिकाणी आहे. यामध्ये कंत्राटदाराचा हा दावा असल्याची माहिती आहे. तर आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, व्हिडिओतलं राजेश क्षीरसागर यांचं हे वाक्य आहे. बोला काय काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब, राहायला इकडेच आहे ना. मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5. ऐका ऐका ना साहेब, ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1. ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही, एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही. आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला मी. एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% ठरले. अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही, असं नाही करून चालत साहेब. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही, त्यांना 1% द्यायला तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. तयार होता मला साधलं, तर म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं. नाही पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा, तुम्हाला तिथं कामात काय मदत करता येईल ते मी बघतो, पण असं नाही चालणार. नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे म्हणून. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, नाही माझ्या बघा, राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा. नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं, एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं. मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात. कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही. ते कसं आहे माहिती आहे काय, सगळी वरती पण करावं लागते, ते असं नसते ते. अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब. आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच साहेब, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदार साधा. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं, ताकद आहे. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं ते बघा, ते तुमच्या मागे हात गेले. आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच तुम्ही मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे, मी तशी व्यवस्था लावा, बोलून देतो मी. ओके, तशी व्यवस्था लावा. ओके, काय नाही तुम्ही नंतर बघा, बघायचं डायरेक्ट चालेल. तर मग माझी पण काय. अरे साहेब, पण अरे तुम्ही काय नाही ते बाहेर परस्पर. अरे साहेब, परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले? नाही, मी त्यांना 1% दिला. देऊ नका, 1% त्यांना द्यायचं. आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तो विषय नाही, नको साहेब, सॉरी. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि यानंतर आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. ऑपरेशन टायगर 3 हे निश्चितपणे होईल. ऑपरेशन टायगर 3 गुप्तपणे होणार. राज्यातील ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन बाजार आहे. ऑपरेशन बाजारसाठी शिंदेंना दिल्लीतनं ताकद दिली गेली. रोहित पवारांची टीका. तर महाराष्ट्र भाजपचा ऑपरेशन बाजारमध्ये सहभाग नव्हता, रोहित पवारांचा दावा. नैसर्गिक आपत्तीसमोर हार मानायची नाही. संकट काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड केली जाणार नाही. एल निनोच्या संकटावर एकजुटीनं मात करू. शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक लेख. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरव सोनवणेची 4 तास चौकशी. चौकशीनंतर सौरव सोनवणे पोलीस उपविभागीय कार्यालयातनं बाहेर. विलास घुले हत्या प्रकरणाचा पुराव्याच्या आधारे आता तपास सुरू. हत्येसाठी वापरलेलं साहित्य, चाकू सगळं जप्त केलंय. सौरव सोनवणेचा जबाब नोंदवला. एसआयटी प्रमुख सौरव व्यंकटराम यांची माहिती. केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी घेतली घुले कुटुंबियांची भेट. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुंदडा यांचे आश्वासन. गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा. पेरणी केलेल्या धान पिकाच्या नर्सरीला या पावसामुळे फायदा होणार.
हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा तर शेतीच्या कामांनाही वेग येणार. परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. नांदेड जिल्ह्यामध्ये पुरेशा पावसाअभावी शेतकरी स्प्रिंकलर्सच्या साहाय्याने हळदीचं पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची धडपड अद्यापही सुरू. जळगाव जिल्ह्यातील 5 प्रकल्पांमधील 7% पाणीसाठा वाढला. रावेर या तालुक्यातील मंगरुळ धरण पहिल्याच पावसात तुडुंब भरलं. बुलढाण्याच्या सावरगाव परिसरामध्ये ढगफुटीसदृश पावसाचा तडाखा. पावसामुळे शेकडो हेक्टर शेती जलमय. कापूस, सोयाबीनसह इतर पिकं वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान. आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. उल्हासनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का. तर या ठिकाणी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे शिवसेना नगरसेविका पूजा भोईर यांचं नगरसेवक पद रद्द. राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ. आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहायच्यात एका छोट्याशा ब्रेक नंतर. मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरेंचा एकत्र विमान प्रवास. फक्त TV9 वर बातमी. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकाच विमानानं प्रवास. विमानातील एक्सक्लुझिव्ह दृश्यांसह TV9 ने ब्रेक केली बातमी. ही दृश्य आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. इथे संजय राऊत सुद्धा उपस्थित आहेत. फडणवीस ठाकरेंच्या विमानात TV9 मराठीचा कॅमेरा. तर आम्ही तिघं भेटलो हीच मोठी बातमी अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी. TV9 वर खरी आणि थेट दृश्य. इतरांकडून AIच्या मदतीनं दिशाभूल. अचूक, वेगवान आणि सर्वात आधी ब्रेकिंग फक्त TV9 वर.